अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचंच आणि आज खास सर्व विठ्ठल भक्तांचं आज आपल्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे। सर्वांना नमस्कार। मी आहे शुभांगी आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रंग नवेमध्ये आज आपला विषय आहे पाऊले चालती पंढरीची वाट। पाऊले चालती पंढरीची वाट। गोडधोड पदार्थांचा वास लागला की तिकडे मुंग्यांची वरात लागली समजा। असेच आषाढ आला रे आला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे वारकऱ्यांच्या दिंडी मुंग्याच्या वरातीप्रमाणे सुरू झाल्याच समजा। जिकडे तिकडे चोहीकडे भक्तीचा महापूर जणू। सर्व भक्तिमय वातावरण आणि सारखेच मनोहर दृश्य। टाळ चिपळ्यांचा गजर आणि मनीमुखी देव भेटीचा एकच टाहो। मस्तकी चंदन बुक्याचा टिळा, तुळशीहार गळा। रस्त्या रस्त्यावर चालला भोळ्या भक्तांचा मेळा। डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखामुखातून हरिभजन। कंठाकंठातून भावपूर्ण कीर्तन। पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ। आज आपण पाहणार आहोत पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे। ती नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत। त्यात पहिलं नाव म्हणजे आळंदी। या सर्व गावांमधून जाताना आपण पूर्ण परिपक्व नक्कीच होणार आहोत। पहिलं नाव आळंदी। पालखी सर्वप्रथम आळंदीतून निघते। आळंदी म्हणजे आत्मानंदच। पालखीचा प्रारंभ आळंदीतून म्हणजे आत्मानंदातून होतं। दुसरं ठिकाण आहे पुणे। त्यात भवानीपेठ, बुर्डाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर। पालखी पुण्यात येते। पुणे ह्या ठिकाणी पालखीचा 2 दिवस मुक्काम असतो। पालखीबरोबर निघालो की जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते। पुणे म्हणजे पुण्य। पुणे पुण्य प्राप्त करून देण्याचे ठिकाण। तिसरं ठिकाण आहे दिवेघाट। पुण्यानंतर पालखी संवत्सर गाव उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते आणि जाताना रस्त्यातच दिवेघाटातून, म्हणजे ज्याचा अर्थ यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते। चौथं ठिकाण सासवड। इथे वड म्हणजे सप्तचक्र। ते कुठले तर मूळाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र। या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची खरंच गरज आहे व ती प्राणायामाने होते। प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपान देवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे। पाचवा आलं जेजुरी।
सासवडवरून पालखी जेजुरीला येते. तेथे ज म्हणजे जितेंद्र, जिंकणारा, आणि जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे. जेजुरी सांगते की जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो. 6वं म्हणजे वाल्ह्या. भर दुपारी वारकरी वाल्ह्यात येतात. तेथे दुपारचा मुक्काम असतो. म्हणजेच अगदी भर दुपारी म्हणजे जीवनाच्या तारुण्यात माणसाने वाल्हे म्हणजे कोमल, प्रेमळ, जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे. वाल्ह्यात आपल्याला वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन पण होते. 7वं आहे लोणंद. पालखी लोणंदला मुक्कामाला येते. तेथे लो म्हणजे देणे आणि आनंद म्हणजे परमसुख. विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. हे लोणंद शिकवतं. तरडगाव. 8वं गाव तरडगाव. जर आपण ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाही तर आपल्याला जीवनात रडावे लागते. या सिद्धांताचे चिंतन करण्यास पालखी तरड गावाला येते. 9वं ठिकाण फलटण. फलटण आपल्याला सत्याची जाणीव करून सांगतं की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, म्हणजे केवळ ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे, बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहेत. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. असे अनेक गावाचे महत्त्व आपण ऐकणार आहोत. त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि ऐकूयात पाऊले चालती पंढरीची वाट. पुंडली गावर देव श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव हो ध्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखू माईला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल मंदिर विठ्ठलाचे सुंदर विठ्ठल विठ्ठल देव आहे उभा विटेवर विठ्ठल विठ्ठल ठेवणी दोन्ही कर्कटेवर विठ्ठल विठ्ठल ते पाहू त्यांचे रूप हो पाहू त्यांचे रूप लावू बूद आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल देवाच्या दारी कुणाना बंदी विठ्ठल विठ्ठल दुःखी पीडित होती आनंदी विठ्ठल विठ्ठल गुरुजन होती भक्तीचे छंदी विठ्ठल विठ्ठल आली चालून छान ही संधी विठ्ठल विठ्ठल तू दे हातात हात हो दे हातात हात उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल वाली गरिबांचा पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल दर्शन घेऊ जोडून हात विठ्ठल विठ्ठल
तोच देईल संकटी साथ. विठ्ठल विठ्ठल नांदू संसारी दोघे सुखात. विठ्ठल विठ्ठल तुला सांगतो त्रिवार, हो सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार. आज दत्तात्रयाच्या वाणीला चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल हे चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. नमस्कार मित्र हो, एक छोट्याशा विश्रांतीनंतर मी शुभांगी आपलं स्वागत करते आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रंग नवे. पंढरीच्या वाटेत 10वं गाव म्हणजे बरड. संसारातील सुख दुःखादी द्वंद्वापासून जेव्हा आपण मुक्त होतो, सुख दुःख मान अपमान निंदा स्तुती यातून जेव्हा मुक्त होतो, तेव्हाच आपले जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणांकुर न फुटणारे बरड स्थळ होते, अन्यथा नाही. हे शिकायला आपल्याला बरडमध्ये भेटतं. 11वं गाव नातेपुते. नातेपुते शिकवतं सर्व नात्यांच्या मोहातून सुटून मुक्त होऊन हे मानवा तू फक्त विठ्ठलाचा हो. 12वं माळ शिरस. माळ म्हणजे साखळी नि शिरस आहे ज्ञान, म्हणजे पायी चालल्याने शारीरिक, मुखाने नामस्मरण केल्याने वाचा आणि विठ्ठला ध्यासाने मानसिक, या तिन्ही शारीरिक वाचा आणि मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचन श्रवणाने ज्ञानाची साखळी आपल्याला विठ्ठल रूप करते. 13वं गाव वेळापूर. वेळापुरात मुक्काम होतो. ते आपल्याला वेळेचं महत्त्व सांगतं की क्षणभरसुद्धा वेळ वाया न घालविता आपण विठ्ठल भजन केले पाहिजे, याचं ज्ञान आपल्याला होतं. नंतर 4थं गाव वाखरी. वाखरीच्या मुक्कामी आपली वाणी प्रासादिक व वाचा सिद्ध होते. आणि शेवटचं, सिद्धी मिळाल्यावर पंढरपुरात जाऊन आपण पांडुरंगमय होतो. पांडुरंग पांडुरंग. मित्र हो, ह्या पद्धतीने भक्तिमय विठ्ठलमय आपण जरी घरात बसलेलो असू तरी होऊ शकतो, हो ना? कारण शरीराच्या यात्रेहून अधिक महत्त्वाचं आहे मनाची यात्रा, मनाची तल्लीनता. जरी आपण शरीराने यात्रा केली आणि मन घरातच ठेवलं किंवा यात्रेत घरच आठवलं तर परमानंद घेऊ शकणार नाही. म्हणून जरी लॉकडाऊन हे वारीला न जाण्याचे कारण निमित्त ठरेल किंवा वय आडवं येत असेल, तरी मनाने देवस्थानी येत राहा आणि जात राहा. हीच आहे खरी यात्रा आणि खरी जत्रा. ह्याने मन शुद्ध होईल आणि माऊलीचं मूर्तीचा नव्हे तर सूक्ष्म दर्शनाने किंवा अनुभवानेच आपले मन आनंदमयी आणि हलके होईल. तसं भावभोळ्या भक्तीचा हा भव्य मेळावा कशासाठी? तर प्रभू प्रेमाचा प्याला पिण्यासाठी ना, भक्तिरसात रंगण्यासाठी, परमार्थ साधण्यासाठी व जीवनाचा खरा अर्थ जाणण्यासाठीच ना. संसार प्रपंच करावा, परंतु त्याचा दोरखंडात पडलेल्या लोभमोहाच्या घट्ट गाठी सोडाव्या लागतील. पण हे शक्य तरी आहे का? कारण कोळ्याच्या जाळ्यासारखं माणूस संबंधाचं जाळं विणतो आणि स्वतःच विणलेल्या मोहमायेच्या जाळ्यात स्वतःच गुरफडतो
आणि त्याला विठ्ठलापेक्षा संबंधीच जास्त आठवतात. धाग्याची गुंतागुंत जशी सुटता सुटत नाही, गुंतागुंत सोडवता सोडवता आणखीनच गाठी पडत जातात, हो ना? आणि धाग्यांच्या गुंतागुंतीप्रमाणेच कर्माच्या गाठीही अतिशय गुंतागुंतीच्या. त्या गाठी मोकळ्या करणे किती कठीण, नवे नवे अवघडच की. परमार्थऐवजी स्वार्थापायी विश्वरूपी घर हे अति जर्जर झालंय. धर्माचा पाया कधी कमकुवत नि ठिसूळ झालाय. राजसत्तेच्या भिंती कोसळायला आल्यात. पाहिलं ना कोरोना काळात? विज्ञानाचे खांबही डोलू लागलेत. त्यात ही आभाळच फाटलंय. माणूसच माणसाला खायला उठलाय. अणुबॉम्बाच्या ढिगावर उभे असलेले देश विश्वयुद्धासाठी उत्तावेळ झालेत. महाविनाशाची ही जय्यत तयारीच नाही का? हे आपणच समजून घेऊ शकतो ना. म्हणूनच सारी संपायच्या आधीच जागं झालं पाहिजे. काळ वेळ समजून समयाची घंटा ऐकलीच पाहिजे ना. त्यात ही संसाराची साध नि सर्व शक्तिवान परमेश्वराची हाक न ऐकून कसं बरं चालेल? इथे घेऊयात आपण छोटीशी विश्रांती आणि ऐकूयात हे सुंदरसं गीत. रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म, सदाचार नीती होणे आगळान धर्म. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म, सदाचार नीती होणे आगळान धर्म. तुला आठवावे गावे हाच एकमेव, तुला आठवावे गावे हाच एकमेव. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो. तुझे नाम पांडुरंगा सर्व तापनाशी, वाट प्रवासासी देती स्वये पापराशी. तुझे नाम पांडुरंगा सर्व तापनाशी, वाट प्रवासासी देती स्वये पापराशी. दिस लागली तू डोळा, दिस लागली तू डोळा, दिस लागली तू डोळा, आरोपी अनाम. दिस लागली तू डोळा, आरोपी अनाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझ
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठयाव देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. पांडुरंग 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 जय पांडुरंग, पांडुरंग जय पांडुरंग, पांडुरंग जय पांडुरंग, जय 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 पांडुरंग जय पांडुरंग, पांडुरंग जय पांडुरंग. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचंच एक छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे. तर आपण बोलत होतो महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, अंतर्मुखतेबद्दल. भक्तीमध्ये अंतर्मुखी होऊन आयुष्याचा आढावा घ्यावाच लागेल नि एक न एक कर्माचे क्षालन करावे लागेल. तमोगुणी बुद्धीने विणलेले ईर्ष्या, द्वेष, तिरस्कार, घृणेचे जाळे कापावे लागेल. पैसा अडका, दागदागिने, सत्ता संपत्ती, घरदार व पोरबाळांमधली मोहमाया दूर सारावीच लागेल. नि डोक्यातून माझे तुझे उणे धुणे, आपले परके इत्यादींचा केर कचरा बाहेर काढून फेकावाच लागेल. कर्मगतीवर लख प्रकाश टाकणारी अशी एक कथा आपण ऐकू. एक राजा 4 राण्यांसोबत गुण्यागोविंदाने राहत होता. सर्व राण्यांमध्ये 4थ्या धाकट्या राणीवर राजाचे सर्वात जास्त प्रेम होते. 3ऱ्या राणीवरही राजाचं प्रेम होतं, पण 4थ्या राणी एवढं नव्हतं. 2ऱ्या राणीला राजा कधीतरी आठवे व तिच्याकडे जाई. 3ही राण्यांपेक्षा अति दुर्लक्षित होती ती पहिली मोठी राणी. तिच्यावर त्याचे पाहिजे तेवढे लक्ष नव्हते. धनधान्याने समृद्ध राज्य, सुखाचे दिवस सरत होते. पण वेळ कोणासाठी थांबते का? आयुष्याचा अंत जवळ पाहून राजाने एक एक राणीला बोलावले. सर्वात प्रिय 4थ्या छोट्या राणीला बोलावून राजा म्हणाले, प्रिये, मला देवाघरचे बोलावणे आलंय. मी एकाच राणीला स्वर्गात सोबत नेऊ शकेन, कारण मला गुरुने तसा मंत्र दिलाय. पण स्वर्गात जाण्याआधी 7 वर्ष नरकात राहावे लागणार आहे. सर्व राण्यांपैकी माझे तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर ये. ते ऐकून धाकटी राणी पटकन म्हणाली, छे छे, मुळीच शक्य नाही. तुम्ही जसा शेवटचा श्वास घ्याल तशी मी दुसऱ्यांची होईन. राणीचा अनपेक्षित उत्तराने राजा अत्यंत दुःखी झाला. त्याने 3ऱ्या राणीला बोलावून तोच प्रश्न केला. तेव्हा जवळीक दाखवीत 3री राणी उत्तरली, स्वामी, माझे तुमच्यावर खूप प्रेम, पण देवाघरी प्रत्येकाला एकटेच जावे लागेल, म्हणून
मी स्मशानापर्यंत येऊ शकेन. हे उत्तर ऐकून राजाच्या मनाला धक्का बसला. नंतर दुसऱ्या राणीला बोलावून राजाने तोच प्रश्न मांडला. दुसरी राणी म्हणाली, धनी, तुमच्यावर माझे जीवापाड प्रेम, म्हणून तुमच्या विना जगणे मला असंभवच. म्हणून मी तुमच्या असह्य विरहाने जळत्या चितेवर सती जाईन, पण तुमच्या सवे स्वर्गात नरकात येऊ शकणार नाही. तिचे उत्तर ऐकून राजा निराश झाला. शेवटी जिच्याकडे सदा दुर्लक्ष केले त्या सर्वात मोठ्या पहिल्या राणीला बोलावून जड मनाने राजाने विचारले. तेव्हा राणी उत्तरली, महाराज, माझे तुमच्यावर हृदयापासून प्रेम, म्हणून तुम्ही जेथेही जाल, स्वर्गात किंवा नरकात, मी तुमच्या सोबत अवश्य येईन. राणीचे हे उत्तर ऐकून राजा खूपच खुश झाला. खरे तर वरील कथेतील राजा दुसरा कोणी नसून मानव देहातला आत्माच होय. त्याच्या 4 राण्या म्हणजे कर्म, शरीर संबंधी संपत्ती, अचल संपत्ती. आत्मारूपी राजाची सर्वात छोटी म्हणजे 4थी राणी. नीट ऐका हा, मनुष्य जास्त प्रेम करतो ते पैशा अडक्यावरच, संपत्तीसाठीच जीवाचं रान करतो. परंतु जीव गेला रे गेला की इस्टेट मालमत्ता वारसदारांची किंवा दुसऱ्यांची होते. आत्म्याची 3री राणी म्हणजे सगळे संबंधी. पैशानंतर माणूस जीवलग नातलगांवर प्रेम उधळतो, परंतु नातलगही स्मशानापर्यंतच साथ देतात, हो ना. दुसरी पत्नी म्हणजे नश्वर काया. कधीतरी रोगराई झाली की व्यक्ती शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देतो, पण देह ही चितेपर्यंतच साथ देते. परंतु आयुष्यभर ज्याच्याकडे आत्मा लक्ष देत नाही ते म्हणजे कर्मच. आत्मा राजाच्या रात्रंदिवस सोबत राहणारी सर्वात मोठी आणि पहिली राणी मृत्यूनंतर ही कर्मच सावलीप्रमाणे आत्म्याच्या मागे जातात. म्हणूनच कर्म करताना स्वतःवर लक्ष ठेवा किंवा नका ठेवू, पण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सत्य ही तेवढेच स्वीकारावे लागेल. म्हणूनच हे मानवा, पुन्हा पुन्हा पापकर्मांना बळी पडू नको. इंद्रियरूपी घोड्यांना सद्बुद्धींच्या लगामाद्वारे आवर घालावे. लगाम ईश्वरीय हातात द्यावी. ईश्वरीय हात म्हणजे सत्य ज्ञान. हे मानवा, आधी क्षणिक सुख व नंतर दुःख देणाऱ्या इच्छांवर आवर घालावी. हे शिकवतं आपल्याला सत्यज्ञान. ज्ञानाच्या उजेडात योग्य कर्माचे पाऊल उचलावे. दुसऱ्याने दिलेले दुःख मनाने पुन्हा पुन्हा आठवून मनाला लावून घेऊ नये. दुःख देऊही नये आणि मुख्य म्हणजे दुःख घेऊही नये. वेळीच सावध होऊन व पुण्यकर्माने भाग्याची झोळी भरावी, तरच संसार प्रपंचाच्या दोरखंडाला पडलेल्या कर्माच्या गाठीही सुटतील व मन बुद्धीची पावले परमधामातल्या म्हणजे खऱ्या पंढरीत परमात्म्याकडे सहज धाव घेतील. तर हीच खरी शिकवण आपल्याला माऊली देतात. नमस्कार. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची.
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आली अभंगा. विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळांची. अभंगाला जोड टाळची पळांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतुआई. लेकरांची सेवा केली सतुआई. लेकरांची सेवा केली सतुआई. कसा पांग फेडू कस हो उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी 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 विठ्ठल